खतरनाक आहे, खतरनाक भाई, खतरनाक. हरिद्वार मध्ये आलोय, पण हरिद्वार मध्ये पाऊस खूप आहे. आता आपण हरिद्वार पासून पुढे येऊ नका, पुढे कडाय पूर्ण. वेलकम बॅक. दुसरा भाग. दिल्लीतून आता आम्ही चाललोय हरिद्वारला. सकाळी 3 वाजता उठलोय. झोप काय झालेला नाही. सगळ्या बॅग पॅक केल्यात सकाळपासून. सगळीजण आवरावरीच्या नादात आहेत. पाऊस आहे, हे आहे, वादावाद चालू आहे. सकाळची गडबड. मामा तापले. मावशी जाणार आता, मावशी इथं राहणार आहे. काय आवरले काय सर? बघूया आता कसं कसं जातोय. आणि आपण आपल्या दीदीच्या घरातून चाललोय आता केदारनाथच्या दिशेने, म्हणजे हरिद्वारला जाणार पहिल्यांदा. चलो बाय बाय बाय. मस्ती कुठे असू द्या जाऊ. चला काळजी घ्या. म्हणून मी म्हटलं काय करू नका, आपण मिळालो करूया. चला बाय बाय. चला पुढं दिसत नाही, लाईट नाही इथं. सकाळी आता जवळपास 5:30 वाजलेत आणि आम्ही आता निघालोय हरिद्वारसाठी. खाली गाडी येऊन थांबल्या, त्या गाडीत बसून आम्ही आता जाणार आहे. तुम्ही केदारनाथला जायच्या आधी तुमचं शूज बॅगमध्ये सगळं चेक करा, त्यानंतर बाहेर पडा. बी सेफली. रेनकोट वगैरे सगळं घ्या. नाही काय होते मध्ये ऐन टायमाला देतं नाही मिळालं तर आपल्याला प्रॉब्लेम होते. आपल्यासोबत एक असलेलं बरं. जास्त बॅग जड घेऊ नका. आम्ही जास्त जड घेतले असं मला वाटायला लागलं. आणि शेवटी वर 20-22 किलोमीटरचा प्रवास आहे. बघूया काय होतं. चला या मम्मा या. इर्टिगा गाडी आली आपल्यासाठी न्यायला. तिथं आपण स्टँडवर जाणार आहे. तिथून आपण ट्रेननं जाणार आहे हरिद्वारला डायरेक्ट. हजरत निजामुद्दीन स्टेशनला आता उतरलोय आम्ही. तुम्ही जर केदारनाथला येत असेल तर दिल्लीत आला की पहिल्यांदा तुम्हाला इथं उतरायला लागते. आणि इथं उतरल्यानंतर हरिद्वारची गाडी लागते सकाळी 6:45 वाजता बरोबर. हरिद्वार इथून काहीतरी 270 किलोमीटर आहे. ते आपल्याला बाय ट्रेनच जायचं आहे. चला आपलं बुकिंग आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्हाला इथं अर्धा पाऊण तास आधी यायला पाहिजे. आणि बॅगा चेक होत्यात. यायला लवकर विसरू नका. आपली ट्रेन लागणार आहे थोड्याच वेळात. अजून आपल्याला प्लॅटफॉर्म सापडलेला नाही, म्हणजे कळालेलं नाही नेमका कुठल्या प्लॅटफॉर्मला लागणार आहे ट्रेन. बघूया आता कुठं लागते. पुन्हा आपल्याला ट्रेननं जायचं आहे 270 किलोमीटर हरिद्वारपर्यंत. दिल्ली टू हरिद्वार मला तिकीट असेल काहीतरी बघा पाहिजे, मला पण माहीत नाही. हो ते दिल्ली ते हरिद्वार तिकीट किती? दिल्ली ते हरिद्वार 750 रुपये. 750 रुपये. हो 700 रुपये. स्लीपर AC. स्लीपर AC येते ना. स्लीपर AC दिल्ली टू हरिद्वार 750 रुपये आहे. आणि आपलं कोल्हापुरातून दिल्ली 2000 रुपये काहीतरी झालं. हो आहे स्लीपर AC. हां ही आहे आपली दिल्ली टू हरिद्वार ट्रेन. या ट्रेनमधून आपण जाणार आहे हरिद्वारला. हरिद्वार AC सुपरफास्ट एक्सप्रेस. फुल AC गाडी आहे ही. लोकमान्य टिळक मुंबई हरिद्वार. हरिद्वार सुपरफास्ट एक्सप्रेस. आणि दिल्लीतून जाणार आहे आपण हरिद्वार सुपरफास्ट एक्सप्रेसला. एक्सप्रेसमधून हरिद्वारला. चला टोटल AC गाडी आहे. हीच ती दिल्लीची यमुना नदी. इथे केंद्र बघा किती घाण आहे. आणि ही अजूनही कुठल्याच नेत्याला साफ करता आलं नाही. आणि BJP वाल्यांनी काय केलं, याच्यावरती स्वच्छ करणारे साईडला एक टँक बांधून म्हणे दाखवलेलं की ती नदी आम्ही साफ केली आणि तिचं पाणी आम्ही पिलोय. पण ती नदी नव्हती. ही नदी घाण आहे बा. काळं मीठ पाणी आहे या नदीचं. आणि हे आपली BJP सरकार. आणि ह्या ब्रिज चालू आहे. एवढं हिरवं गार आणि हे गवत उगवले नदीत केंदा आहे. आणि आपण नदीला आपल्या माता मानतोय.
आणि ही आपण नदीची अवस्था केली आहे तेही राजधानीमध्ये, दिल्ली सारख्या ठिकाणी हा. दिल्लीसारखी राजधानीमध्ये, ज्या दिल्लीमधून आज जगाची सूत्र हलवण्याचे स्वप्न बघितले जातात त्या दिल्लीमधून. दिल्लीचं ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. शेवटी काही करा तुम्ही, काय म्हणायचं? हो बरोबर. काही कष्ट करा, त्या महाराष्ट्र कधी सोडून देणार ना. आम्ही दिल्लीतून हरिद्वारला चाललोय आणि खूप असा पाऊस आहे, कारण की पुढचा प्रवास कसा होतोय काय माहित नाही. खूप म्हणजे मोठा पाऊस आहे एकदम. आपल्या कोल्हापूरला जसा पाऊस असतो तसा. आपल्याला हरिद्वारला थांबायचं आहे. तिथून सोनप्रयाग जवळजवळ 200-250 किलोमीटर, 270 किलोमीटर आहे. तिथून बसनं किंवा गाडी रेडने करून जायचं आहे. रात्री आम्ही खूप लवकर उठलेलो, 3 वाजता. त्यामुळे झोपायची गरज आहे आपल्याला. मस्त असा टर्न आलाय, एक व्हिडिओ घ्यायचं म्हणत होतो पण गाडी या टर्नलाच थांबल्या. पाऊस बघा तिथे जोरात पाऊस चालू आहे. हे बघा फुल आहे टेन्शन. बाहेर मस्त असा पाऊस चालू आहे. आपलं जेवण चालू आहे. मिरची खाता काय? मिरची चपाती, डाळ भाकरी. मिरची खाता? निवांत चालू आहे प्रवास, नुसतं खाऊन पिऊन. पण उद्या आपली वाट लागणार आहे चढताना वर. घेऊन घेतो जरा. आणि फायनली आता हरिद्वार स्टेशनला आलोय आम्ही. व्हेरी गुड. इथं उतरायचं आहे हरिद्वारला. इथून आपल्याला गाड्या बघायच्या सोनप्रयागसाठी. हरिद्वारला पण गर्दी नाही आहे जास्त. ज्यावेळी तुम्ही दिल्लीत येत आहे आणि दिल्लीतनं तुम्हाला ट्रेन असते हरिद्वारची, आणि हरिद्वार बसून तुम्हाला बाय कारनं जायला लागते सोनप्रयागला, तिथून जायला लागते गौरीकुंडला, आणि तिथून जायला लागते केदारनाथला चालत. बघूया आता आपण हरिद्वारला उतरणार आहे. चला तर मग. आणि आता पोहोचलोय आम्ही हरिद्वार स्टेशनला. हे बघा हरिद्वार स्टेशन. आणि इथून जायचं आहे आपल्याला सोनप्रयागला. त्यासाठी आपल्याला बघायचे आहेत गाडी, कार रेंट, बस. इथं बसचे ऑप्शन असतात. बघूया आता ती किती रुपयाला मिळते काय मिळते. इथंपर्यंत आपला प्रवास झाला आहे. आता इथून पुढे बघणार आहे आपण काय होते. हे आहे हरिद्वार स्टेशन. हे मोदी भैयाने लावले बघा, 12 विश्वास के जननायक के, स्पेस टेक्नोलॉजी में देश की रफ्तार. अरे भाई साहब. आणि हरिद्वारमध्ये आलोय, पण हरिद्वारमध्ये पाऊस खूप आहे. यात्रा कशी होते काय सांगता येत नाही. खूप पाऊस आहे इकडं. आणि असं बातम्या तर यायला लागल्यात की बंद केले हे ते. पण आपण गौरीकुंडला गेल्याशिवाय आपल्याला काहीच कळणार नाही. आता सोनप्रयागला गाड्या बघायच्यात आपल्याला. पाऊस जास्त आहे रे ओमकार पाटील. पाऊस असू दे, आता इथं स्टे करायचं तर काय आपली इच्छा नाही. मला असं वाटतं गौरीकुंडला जायचं आता. मला वाटतं सोनप्रयागलाच आपण स्टे केलेला बरा होईल. आम्हाला जरा कन्व्हिन्स करतो. कन्व्हिन्स काय जायला? गाड्या बघायला पाहिजे आपल्याला आधी. कुठे लागतात गाड्या माहित नाही ना आपल्याला पण. गौरी आणि हे आहे उत्तर रेल्वे हरिद्वार. इथं तुम्हाला एक गाड्या लागतात 1 किलोमीटरवर सोडतात 20 रुपयाला. आणि इथं गाड्या घेतल्यानंतर आपल्याला जायचं आहे सोनप्रयागसाठी. जायसाठी गाड्या मिळतात पुढच्या साईडला. तर पहिल्यांदा तुम्ही हरिद्वारला पोहोचा आणि ह्या साईडला हरिद्वारच्या स्टेशनच्या राईट साईडला तुम्हाला यायचं आहे. बरोबर स्टेशनच्या उजव्या साईडला हे अशी कमान आहे. आणि त्याच्या समोरच अशा ट्रॅव्हल्स जातात. तर ही गाडी 5,000 रुपये म्हणा लागल्यात. तर आम्ही गाडी दुसरी बघायला लावली. बघूया आता काय होते. 5,000, 4,500. आपल्याला एक 5,000 पण जायला, 5,000 यायला ठीक आहे. म्हणजे प्रत्येकी 2-3 हजार चालते, काय प्रॉब्लेम नाही. आम्ही आता रिक्तिका ट्रॅव्हल्समध्ये समोर ऑफिस आहे इथं.
बघा इकडे इथं आम्ही 18,000ला कन्फर्मेशन केले 5 दिवसांसाठी. ते आम्हाला बद्रीनाथ, केदारनाथला, सोनप्रयागला सोडून परत येणार आहेत आणि न्यायला पण परत येणार आहेत. सोनप्रयागवरून आपल्याला बद्रीनाथला, परत बद्रीनाथला डायरेक्ट हरिद्वारला परत घेणार आहेत. त्यामुळं ते पॅकेज बरं पडते तुम्हाला. तसंही केलं तरी चालेल, कारण की आमच्यासोबत थोड्या लेडीज असल्यामुळं आम्हाला थोडं ते घ्यायला बरं होईल. आणि आम्ही अनुभव घेतला, एक शिकवण घेतल्या, बार्गेनिंग करत बसणं योग्य नाही आहे. योग्य आहे, पण तेवढा वेळ तुम्हाला पाहिजे, हे महत्वाचं आहे. हे सगळ्यांचे एक युनियन आहे, तर यांचे रेट फिक्स आहेत. यांनी त्या एक आता fix पाऊस rate च्या खाली येत नाही पाऊस कोणी. लागले वेगळे रेट असतात, पाऊस नसले वेगळे रेट असतात. त्यामुळे सकाळी जर लवकर आलात तर रेट कमी बसतात, पण दुपारी आलात तर तुम्हाला रेट जास्त बसणारच 100%. ये गंगा जी है. ये गंगा नदी है, यहाँ पे होते वो स्नान होता है ना, नीचे होता है. इथं स्नान येतात ना, होता है वहाँ हर की बड़ी मेन हर की बड़ी एक गंगा आरती इथंच होते आणि या इथं स्नान करतात या इथे खाली, बरोबर ना? मंदिर दिख रहा है वो पहाड़ पे, हाँ वो मनसा देवी का मंदिर है. मनीषा ऊपर वाला हाँ, मनीषा देवी मंदिर वो सामने दिख रहा है ऊपर, वो चंडी देवी का मंदिर है. आगे सामने, हाँ समोर आहे का चंडी देवीचं मंदिर और ये हाईवे कहाँ से? वरती ये हाईवे देहरादून दिल्ली. गंगा नदी. आम्हाला कवा जाऊन जातात ऊपर जा रहा है नैनीताल सामने. नहीं, समोरच गंगा आरती होती रात्रीची, ती पण आपल्याला बघायची आहे परत आल्यानंतर. त्यावेळी आपण केदारनाथ परत येईल बद्रीनाथ करून, त्यावेळी आपल्याला गंगा आरती रात्रीची बघायची आहे. गंगा आरती बघायला पाहिजे आपल्याला, तर आपण काही येऊन फायदा आहे. चला बघूया आता काय होते. होय सर चला. अजून घ्या ना एक पावर वर शूटिंग घ्या ना इथं. गंगा नदी जर तुम्ही हरिद्वार पासून सोनप्रयाग पर्यंत जायचा प्रयत्न करत असाल तर लवकर निघा, कारण की संध्याकाळी 8 वाजता इथल्या गाड्या बंद होतात, म्हणजे त्या प्रवास करायच्या बंद करतात. आमचं झालंय काय, आम्ही 3 वाजता निघलोय हरिद्वारवरनं, जवळजवळ आता 5 वाजल्यात आणि आम्हाला फक्त 40-50 किलोमीटर आमचं अंतर कटून, आणि आम्हाला सकाळी 4ला उठून, म्हणजे सकाळी 4 वाजता गाड्या परत चालू होत्यात. त्या सकाळी 4 वाजता चालू झाल्या, आम्हाला जवळजवळ गौरीकुंडला पोचायला 9 वाजतील आणि 9 वाजता आमचा ट्रेक चालू होईल. त्यामुळं तुम्ही शक्यतो सकाळी 7-8 वाजता हरिद्वार ठिकाणी या, म्हणजे तुम्ही रात्री 8 वाजता ठीक सोनप्रयागला पोचाल आणि सकाळी लवकर किंवा रात्री लवकर तुम्हाला चालू करता येईल ट्रेक. हे लक्षात ठेवा तुम्ही. ज्यावेळी तुम्ही हरिद्वार पासून आपल्या सोनप्रयागला जाताय, 20 किलोमीटरच्या अंतरावर हे असं मंदिर आहे, श्री सत्यनारायण मंदिर, सिद्धपीठ धाम, ऋषिकेश म्हणतात त्याला. हे बघा, इथं जायचं असते असं म्हणतात, कोटेश्वर महादेव इथं पण आहे बघा. इथं आपण दर्शन घेतल्याशिवाय पुढचा प्रवास करायचा नाही. नदी ओलांडल्यानंतर आपण कसा ज्यावेळी एखाद्या देवाला जात असतो, ते नदीच्या इथं एखादा देव असते तिथं पाया पडते, तसं हे एक मंदिर आहे, इथं पाया पडायचं असते. तिथलं दर्शन घेतल्यानंतरच तुम्ही पुढचा प्रवास करा, असा एक नियम आहे. इथं आपण देवीचं दर्शन घेऊया. आपला प्रवास सुखी व समृद्ध व्यवस्थित होऊन दे, आपण सुखरूप परत येऊन दे यासाठी प्रार्थना केली आहे इथं. त्यानंतर आपण आता पुढचा प्रवास चालू करणार आहे. इथं जय शनिदेवाचंही मंदिर आहे. होय, पुढचा प्रवास चांगला होण्यासाठी पहिल्यांदा हित्त पाया पडून मग आपण पुढचा प्रवास करावा, असा इथला नियम आहे. आता आपण हरिद्वार पासून सोनप्रयागला चाललोय. रामझुला घाट आहे, खूप भारी निसर्ग आहे इकडचा, उत्तराकडचा. हे बघा तुम्ही, वातावरण एवढं जबरदस्त आहे इकडचं, धुकं अक्षरशः डोंगराच्या भरले. 5 वाजल्यात फक्त, मस्त असं वातावरण झालंय, खतरनाक. यहाँ पे गंगोत्री या साईडला आहे, बद्रीनाथ या साईडला आहे आपल्या, आणि दिल्ली हरियाणा या साईडला आहे. आता आपण आहे उत्तराखंडामध्ये. आपलं सहर्ष स्वागत आहे. हे बघा, पोलीस सुद्धा आपलं नमस्कार म्हणाले. साहेब नमस्कार. चला तर मग आता सोनप्रयागला वातावरण आहे.
महत्वाचं आहे, पाऊस नाही. आणि आता आम्ही चालत्या गाडीतून ड्रोन उडवला आहे, तुम्ही बघू शकताय. सध्या आमची गाडी या हे रोडला दाखव मला. आणि हे इकडचं शॉट एवढं भारी यायला लागल्यात, ते तुमच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दिसतलच तुम्हाला. खतरनाक व्ह्यू यायला लागल्यात इकडचं, खतरनाक, एकदम खतरनाक. एक कोण है, मैं रुक दो भाई. खतरनाक आहे, खतरनाक भाई, खतरनाक. गया चला आपको दिख रहा है किधर चला तो गया आएगा वापिस वो जो पूल आहे ना, पूल वहाँ पे रोक दो भैया. आणि इथं मला ड्रोन शॉट असलो भारी मिळायला लागल्यात, कारण की हे बघा समोर डोंगर आहे, तिथनं मधनं अशी गंगा नदी यायला लागल्या आणि एकदम धोका असं खाली आले. म्हणजे असं वाटायला लागले साक्षात ढगातनंच एखादं पाणी यायला लागले असं वाटायला लागले. बघा काय भारी शॉट मिळायला लागल्यात, एक नंबर भाई. इथं जंगल आणि हे निसर्ग बघा किती भारी आहे. खतरनाक शॉट यायला लागल्यात, खतरनाक. मला लय भारी वाटायला लागले ड्रोन फ्लाय कराय. आणि मी हरिद्वारच्या रोडला ड्रोन फ्लाय घेतला. असली खतरनाक गंगाची नदी आली आणि त्या धोक्यात असं दिसतंय कडे. डेंजर व्ह्यू बघा तुम्ही नक्की. 93 28 13 नको नको. हरिद्वारला तुम्ही जात असाल तर रस्ता बघा किती छान आहे आणि अशा डोंगरातून रस्ता जातो एकदम. पूर्ण निसर्ग. पूर्ण धुका आहे इकडं, पूर्ण समोर त्यामध्ये लपडे हे डोंगर. मला भीती वाटते गोप्रो बाहेर काढा, काय कधी गाडी आहे ज्याने गोप्रो ओढून न्यायची. म्हणतात ना की केदारनाथचा ट्रॅक करणं सोपं नाही. हे बघा समोर हे रस्ता एवढा डेंजर आहे नाही. इथलं जर खाली पडलं तर कमीत कमी खाली तेवढं अंतर आहे. खाली कमीत कमी 700 मीटर अंतर तुम्ही खाली जाणार. अशी दगड बघा रोडवर पडली असतात, मोठी मोठे दगड एवढे एवढे अशी रस्त्यावर पडल्या डायरेक्ट वरनं खाली. त्यामुळं डेंजर आहे बाई, हे सोपं नाही हा ट्रॅक. हे बघा समोर डोंगर कापलाय पूर्ण असा डोंगर कापलाय आणि रस्ता बनवलाय. डेंजर आहे, डेंजर. भीतीच वाटायला लागली इथलं जाताना मला. कसला आहे नेक्स्ट लेवल. कसला गे भाई, भीतीदायक रस्ता आहे. इथं एक ठिकाणी मी थांबलोय. इथला व्ह्यू बघितल्यावर तुम्हाला खोय लागेल बघा. ए पुढे येऊ नका, पुढे कडाय पूर्ण. आई शपथ, माझ्या पोटात गोळा यायला लागल्या भवन मात्र. हे बघ काय रडायला एवढ्या खाली बघा इथं जवळपास मला वाटते 400-500 मीटर खाली असेल. हातपाय कापायला लागले तर बोलाही ना आले सर. अशा गाड्या येतात जबरदस्त. माउंटेन सोनप्रयागच्या जरासा माग श्रीकोट या ठिकाणी आम्ही थांबलोय थोडं, कारण की आपल्याला सकाळी चढायचं आहे. हॉटेल वेली इन इथे थांबलोय. इथं आपण आता जेवण करणार आहे आणि जेवल्यानंतर एक 2-3 तास विश्रांती घेऊन पहाटे 4 वाजता आपण केदारनाथला चढायला सुरुवात करणार आहे. बघूया आता, जेवण तर करून घेऊया पहिल्यांदा. चला. आणि आम्ही फक्त 4 तासांसाठी रूम बुक केल्या आणि त्या 4 तासाचं भाडं फक्त 1500 रुपये आम्हाला नशिबानं रूम मिळाल्या, चांगली वाली. त्याच रूममध्ये आम्ही 6 जण राहणार आहे.
किती मजल्यावर रे बाई? चौथ्या मजल्यावरती रूम बघूया कसे. चांगले आहे, मस्त रूम. हो बेस्ट क्वालिटी. किती रुपये मिळाले? 1500 रुपयामध्ये 3 बेड्स, हा लोक आणि एक बाजूला 7 लोकांची व्यवस्था आहे आणि 2 बाथरूम आणि 2 बाथरूम आणि सिंगल बेड. अरे वा. फक्त 1500 रुपयाला ही रूम मिळाल्या. तुम्हाला पटेल का सांगा? जवळजवळ 20 बाय 15ची ही रूम आहे. मामांची किमिया ही 1500 रुपयामध्ये. दिस मामा इज व्हेरी गुड पर्सन. चला आता जेवून जरा झोपायचं नियोजनला लागूया. 4 तासच झोपायचं आहे. तुम्ही उत्तराखंडमधली श्रीनगरच्या इथं, हे श्रीनगर उत्तराखंडमधले आहे. तिथं फक्त 100-150 रुपयाला, इथं श्रीकोट नाव आहे, तिथं तुम्हाला 100-150 रुपयाला जेवण मिळतं. ते जेवण करून तुम्ही इथं राहिला आणि सकाळी लवकर उठून जरी गेला केदारनाथला तरी चालते. आणि आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. म्हणजे सकाळी 4 वाजता उठून मला जायचं आहे. चला, सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट, सबस्क्राईब करा विसरू नका. चला बाय.